तर मग घ्यायची कशाला? तरी मी तुला सांगितलं होतं ती मूर्ती आमच्यासाठी किती महत्वाची. पैसे वगैरे सगळे जाऊ देत ग, ते महत्वाचं नाहीये, पण आमच्या श्रद्धा, आमच्या भावना, त्यांचं काय? आणि आमच्या घरात याआधी हे असं कधीच घडलं नव्हतं. सावली आहे ना घरात, मग असंच होणार. ती असंच वागते. मला चांगलेच अनुभव आहेत तिचे. करेक्ट आहे तुझं. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर आणखी काय होणार मॉम? हेच होणार ना. ते झालं, आता पुढे काय करायचं आपण? सावली, तू कोणाला बघितलंस का तिकडे? सावली वहिनी, आपल्या घरच्या मेंबर्स व्यतिरिक्त तिकडे तुला कोणी दिसलंय असं काही आठवतंय? कसं आठवेल? हा, झोपा काढत होत्या ना मॅडम, लक्षच नव्हतं. तारा शांत बस ना, ती आधीच टेन्शन मध्ये आहे. त्यात तू हे असं बोलतीस. हे बघ, तुला काही चांगलं बोलता येत नसेल ना तर बोलू नकोस. सोहम, खूप मोठी गोष्ट घडली आपल्या घरात. कुणाचाही पारा चढेल. पण मॉम, आपल्याला शांतपणे विचार करावा लागणार आहे आता. शांतपणे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सोहम? हा, नाही, आता आपण भरपूर वेळ वाया घालवलाय ऑलरेडी. मला असं वाटतं आता टाइमपास करण्यापेक्षा आपण एक प्रॅक्टिकल डिसिजन घेऊया. इमोशन्स वगैरे आहेत, मला सगळं मान्य आहे, बट गाईज लेट्स बी प्रॅक्टिकल. पोलीस कंप्लेंट करूया. नाही, ह्याने काय होईल, आपल्या घरातला मॅटर बाहेर कळेल लोकांना आणि आपल्या इमेजवर येईल. पण प्रिपेअर राहूया त्या गोष्टीसाठी. आपण जरा संयमाने घेऊयात का? सारंगचं म्हणणं बरोबर आहे. नाही, संयमाने घ्यायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं सारंग? मूर्ती शोधूयात आपण. आणि जर तुम्हाला शोधायची नसेल तर मी शोधेन. एक मिनिट, तू एकटा का शोधणार? आपण सगळे राहतो ना या घरात, आपण फॅमिली आहोत, तर एकत्र शोधूया. असं परक्यासारखं का बोलतोयस? आणि कुंपणानेच जर शेत खाल्लं असेल तर मूर्ती कशी सापडेल ना? तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला. सावली इथेच थांबेल. आई आणि बाबा जातील सगळ्यांच्या खोल्यांमध्ये आणि मूर्ती शोधतील. ओके, मग माझ्याच रूम पासून सुरुवात करूया. आपल्या घरात ही अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा. काय करायचं बाबा, काही माणसं अशी आहेत ना, स्वतःहून परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतात.